पहिला चेंडू झेल सुटतोय. संतोष तरे यांना जीवनदान देणं निश्चितच माग ठरू शकेल येणाऱ्या वेळेमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, पण जर चेंडू निसटला असता तर हा चौकार जरूर पाहायला मिळाला असता, पण झेल मात्र जरूर सुटलाय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय 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 निघून चाललाय सीमा पार. सुरेख चौकार, देखना चौकार. 4 धावांच्या मदतीने 5 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. जिंकण्याकरता 48 धावांची गरज आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना एक जमेची बाजू इथून मात्र साधली जाणं महत्त्वाचं आहे. ती म्हणजे चांगली फलंदाजी. यावेळेस मात्र फोर्स केलं चेंडूला, निघून जाईल चेंडू सीमा पार. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. सुरेख चौकार. मिळतील या धावा 4. चौकाराच्या मदतीने धावफलक 9 या अंकावरती जाऊन पोहोचले. जिंकण्याकरता अजूनही 39 धावांची तितकाच चांगला होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. चला घाई करायची प्लीज, बी रेडी बी फास्ट. हळूहळू जर आपण पाहिलं तर जे सावट आहे मैदानावरती सावलीचं ते पसरताना आपल्याला पाहायला मिळतंय. चौकाराची हॅट्रिक 2 3 4 5वा सिक्सर. गोलंदाज तयार. ओ हो बॅटला स्पर्श करून गेलाय की काय चेंडू, असा यक्ष प्रश्न इथून मात्र विचारलाय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. गोलंदाज नवनाथ बॉलिंग मार्कवरती आहे. गोलंदाज नवनाथ याला आपण पाहतोय. संजयभाई म्हात्रे याने स्ट्राईक आपल्याकडे मात्र कायम ठेवलेली आहे. ओ हो, इट्स टाटा गुड बाय. षटकार. वो चला गया 6 रनों के लिए. आणि अगदीच सोपं आणि सोयीस्कर फटकेबाजी पाहायला मिळते. ओके, गोलंदाज तयार. यावेळेस मात्र यष्टी सोडून चेंडू निघून चाललाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. फलकावरती आपण पाहतोय लेग बाईच्या स्वरूपामध्ये. एकूण एकंदर ही मात्र 1 धाव. धावसंख्या 27 या अंकावरती. आणि पुन्हा एकदा भविष्यवाणी केलेली आहे की गावदेवी भातवड हा संघ 10 विकेटने सामना जिंकणार आहे. सुकऱ्या मामा थळे यांची भविष्यवाणी आहे. बघूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलमध्ये योग्य संपर्क नाही आहे. संतोष तरे यांना आता मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून बांधून ठेवलं गेलं आहे. एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. फलकावरती आपण पाहतोय 27 या अंकावरती. जिंकण्याकरता अजूनही 21 धावांची गरज आहे. जे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत ते 14 आपण पाहतोय. तोडलंय, फोडलंय, निघून गेलाय चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 33 या अंकावर. बघा 12व्या खेळाडू आणि त्यांच्या समवेत असलेले प्रेक्षक, त्यांना आत्मविश्वास किती मोठा आहे त्यांच्या खेळाडूवरचा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अजून एक तो आलोय. 6 धावा. षटकार. 6 धावा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांची पुन्हा एकदा भविष्यवाणी खरी. 6 धावा. आता मात्र 9 धावांची गरज आहे जिंकण्याकरता. आणि पुन्हा एकदा रोख रकमेची बरसात होईल का सुकऱ्या मामा थळे यांच्या वतीने. 10 विकेटने सामना जिंकला तर पुन्हा एकदा 500 ATM मधून येतील का. ATM जर आपण पाहिलं तर दमण सिटीमध्ये जवळपास ATM नाही आहे.
पण सर्व संघांच्या वस्ती सुद्धा तिकडेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवका बीच, कोण मनी हाऊस, ईश्वर प्लाझा, साईलीला, चिराग हॉटेल असोत. गमतीचा एक भाग आहे, कोणी मनाला लावून घेऊ नका. धावसंख्या फलकावरती 39 धावा आणि नाही नाही विकेटचं पतन. फलंदाज बाद, पहिली विकेट. नवीन फलंदाज विश्वासू शिलेदार लालचंद तरे फलंदाजी करता आलेले आहेत. अगदीच या खेळाडूची खासियत आहे, ऑरेंज कॅप नेहमीच डोक्यावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जॉनी. अतिशय देखणा फटका, निघून चालला चेंडू, एक टप्प्याखेर सीमा पार, सुरेख चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले चौकाराच्या मदतीने 43 या अंकावरती. 5 धावांची गरज आहे. व्हाईट बॉलचा इशारा, अगदीच क्षेत्ररक्षक आमच्या समोर आहेत त्याच्यामुळे थोडंसं अडथळा आहे, दिसत नाही, असू द्या, हरकत नाही. नशिबाची साथ, नशिबाची साथ. चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्रामधून, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि जर्मन गोवे या 2 संघादरम्यान सामना आहे आणि अखेर ती 1 धाव जिंकण्याकरता एका धावेची अजूनही गरज आहे. आणि अखेर विजयाची 1 धाव. गावदेवी भादवड संघ विजय होतोय 2 पैकी 2ही सामन्यांमध्ये. वेल डन, वेल प्लेड. पण अखेर एक भविष्यवाणी थोडीशी आपण पाहिलं तर 10 विकेटने जिंकण्याची जी भविष्यवाणी होती ती मात्र कुठेतरी कमी झाली, पण असू हरकत नाही, विजय महत्त्वाचा आहे. चला गोवे संघ, चला प्लीज जरा घाई करा. 10 मिनिटं वाचवलेली आहेत. लालचंद तरे, संजयभाई म्हात्रे आणि संतोष तरे यांनी. संतोष तरे यांनी 2 चेंडू वरती 2 षटकार लगावले. अगदीच कॉन्फिडन्स, भविष्यवाणीने ये मारेगा ये लगाएगा आणि लावलेत ते षटकार. संजयभाई म्हात्रे आपलं पारितोषिक घेण्याकरता आपण त्वरित या. 500 रुपयाचं पारितोषिक आहे सुक्रिया मामा थळे यांच्या वतीने, ते आमच्यापर्यंत जमा झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद. थांबा, आपल्या हस्ते द्या मामा. नाही, नोट जरी कडक असली तरी नोटीमध्ये एक विशेषता आहे, शेवटचा आकडा आहे तो 4 आहे, ती खासियत आहे.
आणि पहिल्या 2 आकड्यांची टोटल आहे 8. या या मामा आपल्या हस्ते द्या. तिकडे तिकडे. चला गोवे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ कमी आहे. आणि संध्याकाळ मात्र भाईंची सुपर हिट झालेली आहे. अरे बापरे, हो नको ना, तुमची मेहनत आहे भाई. म्यूट कर ना 1 मिनिट. म्यूट कर लाईव्ह स्क्रीन वरती. हरकत नाही, धन्यवाद, थँक्यू सो मच. संजय भाई म्हात्रे यांनी जे चौकार हॅट्रिकचं पारितोषिक होतं ते समालोचक, गुणलेखक आणि मिस्टर संजय लाईव्ह ऑपरेटर यांच्याकरता दिलेलं आहे. त्याची भागीदारी, याची वाटणी जी आहे ती आजच्या शेड्यूल नंतर होईल. दोन्ही संघांनी 12 प्रतिनिधी अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. अच्छी गेंदबाजी यहाँ पे उल्लास द्वारा. उठा के खेला है यहाँ पे. अंपायर का इशारा देखना होगा यहाँ पे 6 रनों की ओर. इसी 6 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 7. इस ओवर की 3 गेंदों शेष. सामना करेंगे वसंत. उठा के खेला यहां पे देखना होगा. सीमा रेखा पार. चौकार. इसी चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ 11 रन. और 2 गेंद शेष. सामना करेंगे वसंत. उल्लास ने जो कि पहली 2 गेंद अच्छी डाली थी, बाकी के 2 गेंदों पे 10 रन खर्चे. और यहां पे अच्छी गेंद, अच्छी फील्डिंग वहां पे फील्डर द्वारा, बट सिंगल से नहीं रोक पाएंगे. इसी सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 12 रन. इस ओवर की आखिरी गेंद आने से सामना करेंगे शेखर. और ब्लॉक में डाली थी यहां पे गेंद. बल्लेबाज समझ नहीं पाए. ओवर की समाप्ति. इसी सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 13 रन.
अगले गेंदबाज राजेंद्र, सामना करेंगे शेखर। अगर और यहाँ पे राजेंद्र की पहली गेंद हल्के हाथों से खेल लिया है वहां पे, अच्छी फील्डिंग फील्डर द्वारा, पर 2 रन इसे नहीं रोक पाएंगे। इसी 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 15 रन। अगर ये गेम में दामनगांव को जीतना है तो बड़ा लक्ष्य यहां पे खड़ा करना होगा। उठा के खेल दिया, यहां पे देखना होगा। अच्छा कैच वहां पे विकेट कीपर द्वारा। और अच्छी बॉलिंग वहां पे, लेकिन अंपायर का इशारा यहाँ पे वाइड। इसी अतिरिक्त के साथ स्कोर बढ़ता हुआ 16 रन। नए बल्लेबाज यहाँ पे मचिंद्र, देखते हो अपनी टीम के लिए क्या कर पाते हैं। इस ओवर की 3 गेंद और अनिशेष, सामना करेंगे मचिंद्र। और यहां पे क्लीन बॉल, बल्लेबाज को यहां पे मौका ही नहीं दिया मारने का। अच्छी गेंदबाजी यहां पे राजेंद्र द्वारा। अगले बल्लेबाज अमोल। इस ओवर की 3 गेंद हो चुकी है, 3 गेंद और आनी शेष। और यहां पे बल्लेबाज ने हल्के हाथों से खेल दिया है। बट सिंगल से नहीं रोक पाएंगे। इसी सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 रन। इस ओवर की 2 गेंद और आनी शेष, सामना करेंगे वसंत। और उठा के खेलना चाहते थे बच्चों के, गेंद कारपेट की तरह दौड़ते हैं यहाँ पे। अंपायर का इशारा देखना होगा यहाँ पे, नॉट आउट। 2 रन पूरे किए। इसी 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 19। आखिरी गेंद आने से इस ओवर की या अंकावरती षटक क्रमांक 3 गोलंदाज दिलीप, बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा। धावसंख्या आहे फलकावरती, गोलंदाज तयार। यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड बॅलन्सिंग महत्वाची आणि
क्षेत्ररक्षकांना सूचित करता करता मात्र स्वतःकडून चूक घडलेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती चौकाराच्या मदतीनं. धावसंख्या आपण पाहतोय 25 या अंकावरती. 25 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न निघून चालला. चेंडू ठीक आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी. आजच्या शेड्यूलमधील शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय या मैदानावरील. वडूनवघर संघ काही कारणास्तव उपस्थित झाले नाही या दौऱ्याकरता. ही घटना घडलेली आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र लेटकटचा अंदाज. पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी केली जाईल. धावचीची संधी आणि अगदीच पंचांनी बोट आकाशात वर केलंय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. धावसंख्या फलकावरती 26 या अंकावरती. गोवे संघाकरता जर आपण पाहिलं तर अगदीच मॅच विल बी दी बेनिफिटेड. सामना जर आपण पाहिला तर जनमान गोवे संघाकरता अगदीच महत्त्वपूर्ण आहे. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय. एका धावेकरता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या 27 या अंकावर. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 5:19 झालेली आहेत भारतीय प्रमाण वेळेनुसार. आणि अगदीच सावली जर आपण पाहिली तर या सावलीचं जे सावट आहे ते सावट मैदानावरती हळूहळू पसरलं जात आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती चंदू आपल्याला पाहायला मिळेल. अखेरचा अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज होताना. पहिल्या इनिंगचं अखेरचं षटक 6 चेंडू मिस्टर चंदू. फलंदाज संतोष आणि चिंतामण. यावेळेस मात्र फटका चुकीचा. झेल जरूर सुटलाय. चेंडूला हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये सर्व काही रामायण महाभारत घडलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि अगदीच धाव जोडली जाते ती फलकावरती. एक धाव. धावसंख्या फलकावरती 28 या अंकावर. 28 रन्स ऑन दी बोर्ड. नवीन फलंदाज पुन्हा एकदा फलंदाजी करता आलाय संतोष. भोईर गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. ओहो गुड बाय. आणि टाटा बाय बाय करत निघून गेला चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा. धावसंख्या आहे फलकावरती 34 या अंकावरती. काका गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी केली जाते आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर अगदीच बाद घोषित केलंय पंचांनी. धावा जोडल्या जात आहेत त्या फलकावरती आपण पाहतोय. 35 धावा. 35 रन्स ऑन दी बोर्ड.
संतोष ए बी. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 5-6 फलंदाज बाद झालेत. ओहो, फटका तर चांगला सजवला गेलाय, पण गोलंदाजाने अप्रतिम झेल पकडलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट. अगदीच जर आपण पाहिलं तर 84 विश्वचषकाची आठवण करून देणारा कपिल देव लिखंज यांची आठवण करून देणारा हा झेल पकडला गेलाय. गोवे संघ नव्या ताकदीने नव्या दमाने मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे आणि आपण पाहतोय जे तानाजी पाटील आलेले आहेत, आमचे मित्र अजित उमराटकर यांचे भाऊजी. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती 35 धावा फलकावरती आहेत. यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, पण वेग इतका होता की अगदीच जर आपण पाहिलं तर ही धाव घेण्याची संधी आणि चेंडू मात्र खूप दूरवरून निघून गेलाय. धावा जोडल्या जातात त्या एकूण एकंदर फलकावरती 1-36 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गोलंदाज तयार. या इनिंगची समाप्ती होईल तेव्हा मात्र एक निश्चितच एक चांगली गोष्ट आणि एक विनोदी गोष्ट निश्चितच तुमच्यापर्यंत मी सांगेन. तत्पूर्वी या धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. वाईट प्लस रन आउट. हो, आउट आउट रन आउट. अंपायर अंपायर एक मिनट अंपायर, रनआउट है या नहीं है? ओके 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 ठीक है. रनआउट विल बी दी कॅल्क्युलेटेड. नाही ना, तो हे झाला ना, पुढे गेला ना. आणि इथून मात्र षटकाची समाप्ती. फलंदाज बाद झालाय. इट्स अ बॅट कट. आणि विनोदी गोष्ट म्हणजे दोन्ही फलंदाज बाद आणि तानाजी पाटील आमच्या समवेत आहेत. आणि ती विनोदी घटना काय तर मागील वर्षी याच मैदानावरती अजितचे सासरे आम्हाला भेटले होते आणि भाऊजी यावर्षी भेटत आहेत. ही विनोदी गोष्ट आहे, असं ते हरकत नाही. कारण की कॉलेजची मैत्री, शाळेतली मैत्री खूप काही आणि खेळातली मैत्री खूप काही गोष्टी देऊन जातात आयुष्यामध्ये. आणि त्या आठवणी आपल्याला निश्चितच नेहमीच
तर समालोचन कक्ष थोडा वेळ बंद होता, कारण की तोच विचारविनिमय सुरू होता की संध्याकाळच्या सत्रामध्ये काय घडतं या मैदानावरती. पण आत्तापर्यंत जर आढावा घेतला, म्हणजे मागील वर्षाचा माझा वैयक्तिक मी अनुभव सांगतो की या खेळपट्टीवरती फलंदाजांचा जास्तीत जास्त बोलबाला राहिला आहे. फलंदाज श्याम, सॉरी गोलंदाज श्याम, विजय आणि निकेश ही जोडी खेळपट्टीवरती दाखल झालेली आहे. विजय बॅटर स्ट्राईकवरती आपण पाहतोय. चला घाई करा प्लीज, शेवटचा सामना आहे, सर्वांना आपापल्या हॉटेलवरती जायचं विश्राम करायला. पहिला चेंडू कुठे गेला तो कुठे गेला, होता जवळच होता, शोध ढूंढते रह जाओगे. पंच सुद्धा हंसतायत, अंपायर भी हंस रहे, ये क्या हुआ. ग्राउंड के अंदर एकंदर धावा जोडल्या जात आहेत. फलकावरती आपण पाहतोय ती एकच धाव. फलंदाज बॅटिंग स्टान्सवरती निकेश आपल्याला पाहायला मिळेल, कारण की एक धाव जोडली गेली. आगळा वेगळ्या पद्धतीचा फटका, पुढे येऊन परत मागे आणि परत बॅट फिरवली जाते. कदाचित फलंदाजाच्या मनात काहीतरी वेगळं असावं, असूही शकतं, पण क्रिकेटमध्ये काहीतरी वेगळं करून कधीही जमत नाही, कधीही काही करून जमत नाही. एक चूक तुम्हाला बॅकफूटवरती नेऊन ठेवू शकते. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय, फोर्स करण्याचा प्रयत्न, जीवाच्या आकांताने चेंडूला अडवलंय. ओहो, दोन्ही गाड्या एका रुळावरती, पण अगदीच जर आपण पाहिलं तर बॅकअप मिळवला गेलाय. धावा मिळत आहेत ते एकूण एकंदर 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय ती 2 या अंकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो, इट्स हँडसम, हार्ड हँडसम. षटकार, 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर 8 या अंकावरती. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा जय हनुमान गोवे संघाच्या डगआउट मध्ये चेंडू भेटी करता आलाय. 6 धावा, षटकार. व्हॉट अ शॉट, इट्स अ ग्रेट शॉट. 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय 11 या अंकावरती 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. फरहान आमच्यापर्यंत धावफलक पोहोचवत आहेत. पुन्हा एकदा चाललाय, निघून चाललाय चेंडू, सीमा पार, षटकार. आणि षटकारांची हॅट्रिक सुद्धा झालेली आहे. विकेट हॅट्रिक पहिले झाली, दुसरी चौकार हॅट्रिक झाली आणि आता मात्र षटकार हॅट्रिक झाली. षटकार हॅट्रिक करता नाना गोंधळी यांच्या वतीने टी शर्ट आहे. कोणी लगावले षटकार हॅट्रिक? फलंदाज विजय. हे नाव जरूरच नोंद केली जाईल. विजय याच्या नावातच जय आहे. धावसंख्या 20, जिंकण्याकरता 38 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती 18 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाज वसंत. हो, अप्रतिम फटका, निघून चाललाय चेंडू, क्षेत्ररक्षक पाठलाग करतील, पण एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 3. धावसंख्या 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आरके मैदानावरील उद्याचं शेड्यूल हे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 10 जानेवारी
यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. निघून चाललाय चेंडू ठीक खेळपट्टीमध्ये. यष्टीरक्षकाने चांगला बॅकअप केलंय शेखर मयेकर यांनी. 16 चेंडू 15 धावांची गरज. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे झेल सुटतोय. एकंदर धावा जोडल्या जात आहेत ती 1. आणि यावर्षी मात्र एका चांगल्या उमेदीने, चांगल्या ताकदीने आणि चांगल्या ऊर्जेने जे हनुमान गोवे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण त्यांना पाहू शकता. गोलंदाज तयार. आखो टप्प्याचा मारा. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची हाताळणी. गुड पीस ऑफ बॉलिंग. धावसंख्या आहे फलकावरती 24 या अंकावरती. 14 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला. निघून चाललाय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी येईल तत्पूर्वी एकच धाव. जे हनुमान गोवे संघाला माहिती आहे सामना आपल्याकरता ज्या पद्धतीने समीप आलाय त्याकरता आपल्याला मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे. फक्त एकेरी दुहेरी धावांचीच इथून मात्र गरज आहे. त्याच रीतीने इथून मात्र फटकेबाजी आपण पाहतोय. इट्स वाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 26 या अंकावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड. बॅटला स्पर्श करत इथून मात्र चेंडू चेहऱ्याला स्पर्श करतोय. एकच धाव. अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. आपण पाहतोय 27 या अंकावरती. 27 रन्स ऑन द बोर्ड. बारा चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचा जर आपण विचार केला तर महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना या सामन्यामध्ये बॅकअप मिळवण्याची गरज आहे. आणि ती गरज कशी तर निर्धाव चेंडूची हाताळणी आणि विकेट्स मिळवणं. पण जे हनुमान गोवे संघ 2024-25च्या या संपूर्ण सत्रामध्ये ज्या ताकदीने ज्या उमेदीने उतरलाय ती इथून मात्र गोष्ट सोपी निश्चितच नसेल. गोलंदाज सुनील बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज तयार. आणि निश्चितच झेल पकडला जातोय. आणि असे झेल घेतले जात नाहीत तर हे चिकटतात. सुनीलला याच्याकरता जर आपण पाहिलं तर अतिशय दक्ष पद्धतीने इथून मात्र हा झेल त्यांनी समाप्त केलाय. नवीन फलंदाजाला इथून मात्र संधी जरूर दिली जाईल. फलंदाज विजय बाद होऊन षटकाराची हॅट्रिक केली आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 21 धावांची खेळी केली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे षटकार हॅट्रिक फलंदाज विजयाच्या बॅटमधनं. आणि टाळ्या वाजून इथून मात्र स्वागत केलं जात आहे. चला घाई करा प्लीज, स्पीडअप करा. नवीन फलंदाज दिलीप फलंदाजी करता आलाय. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता धावांची गरज आहे. आपण पाहतोय 11 धावांची. 11 into the 11. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तत्पूर्वी चेंडूची फेकी आहे केली जाईल. बॅकअप सुद्धा आहे पण उशीर झालाय आणि धावा जोडल्या जात आहेत त्या 2. 9 धावांची अजूनही आवश्यकता.
दिवसभरातला हा थकवा आहे आणि अगदीच 2 सामने खेळून थकवा निश्चितच कुठेतरी एवढा चेहऱ्यावरती नसेल आणि शारीरिक नसेल, मानसिक तर नसावाच. लेट कटचा अंदाज पॉइंटच्या क्षेत्रात निघून चाललाय 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 चेंडू सीमापार मात्र गेलेला नाहीये, पण पंचांनी नोची उद्घोषणा केलेली आहे. इट्स ओव्हरस्टेपिंग, म्हणजे एकूण 4 धावा. अंपायर नो बॉल. अंपायर नो बॉल. ओव्हरस्टेपिंग का नाही आहे? ओके 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 3 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 32 या अंकावरती. 32 रन्स ऑन दी बोर्ड. विचार विनिमय चालू होता आणि आम्हाला असं वाटलं की पंच दर्शवत आहेत की काय, कुठे पाऊल पडलं होतं. आणि इथून मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू डॉट बॉल. धावसंख्या आहे 32 धावा. जिंकण्याकरता 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न यष्टनमध्ये पकडला जाईल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. फलंदाज बाद होऊन आल्यानंतर चर्चा सुरू आहे की खरडपट्टी आहे. असू द्या, यातून शिकणं खूप महत्त्वाचं आहे. चुका घडल्या तरी त्यातून तुम्ही शिकणं खूप महत्त्वाचं आहे. चला असोत, हरकत नाही. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 32 या अंकावरती. 6 धावांची गरज आहे अजून. कितीमध्ये किती पाहिजेत? 6 धावांची गरज. ओहो, विकेटचं पतन. मी यापूर्वी सांगितलं होतं की जे हनुमान गोवे संघाला रोखायचं असेल तर तुम्हाला विकेट आणि निर्धाव चेंडू या गोष्टी हाताळणं खूप गरजेचं आहे. आणि आता मात्र एक्सपिरियन्स कॅम्पेनर, अनुभव काय आहे आणि त्या अनुभवाची सिद्धता कशा रीतीने होईल आणि त्या खेळाडूंना का यावं लागलंय याचं उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज संतोष बॉलिंग मार्कवरती येईल आणि तानाजी पाटील फलंदाजी करता उतरलेले आहेत. 6 धावांची गरज आहे. मिस्टर बंडू याचा जर आपण विचार केला तर बॅटच्या वरची कडा घेऊन चेंडू मात्र काही वेळ हवेत होता, पण निराश पावलांनी डगआउटच्या आश्रयाला येताना बॅटला जर चेंडू कनेक्ट झाला असता तर निश्चितच चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून गेला असता. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावांची गरज. बंडू टू चेंडू, चेंडू टू बंडू. संतोष काही होऊ शकता, कुछ भी हो सकता है. काही पण थाय ही क्रिकेट छे. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचा वापर. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र आपली विकेट सेफरित्या ठेवलेली आहे. आणि तानाजी पाटील आता मात्र खेळपट्टीवरती. अनुभव मैदानाच्या आतमध्ये. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर तानाजी पाटील यांचा खेळ ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल तर अगदीच 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. मी यापूर्वीच उल्लेख केला होता की श्याम स्पोर्ट धामणगाव संघाला जर आव्हान काय आहे ते निर्धाव चेंडूंचं आहे आणि विकेटचं आहे.
पण जैन गोवे संघ ज्या ताकदीने उतरलाय ते आव्हान तितकंसं सोपं नसणार आहे. पण अजूनही सामना संपलेला नाहीये. 5 चेंडू 5 धावांची गरज. लेट कटचा अंदाज. पुन्हा एकदा एकच धाव. वॉड मॅच. 4 चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. लो स्कोरिंग सामने सुद्धा त्याच ताकदीने ट्रॅजेडीने घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पैसा वसूल मॅच. 4 चेंडू 4 धावांची गरज. प्रेशर जुगारून क्रिकेट खेळावं लागेल. क्लीन बॉल. ओहो, 3 चेंडू 4 धावांची गरज. कोणाला पाठवायचं गोवे संघासमोर आता मात्र प्रश्नचिन्ह आहे. आणि फलंदाज चाललाय कैलास. कैलास. बंडू. अनुभवी क्रिकेटपटू मैदानाच्या आतमध्ये आहेत. पण त्यांचा कान मात्र कशा रीतीने वापर केला जातोय हे महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. 3 चेंडू 4 धावांची गरज. ओहो, निर्धाव चेंडू. 2 चेंडू 4 धावांची गरज. अनुभवाचा फायदा. अनुभवाचा खेळ. यालाच तर क्रिकेट म्हणतात. यालाच तर क्रिकेट म्हणतात. सर्व प्रेक्षक उठलेले आहेत. गोवे संघाचे सर्व खेळाडू उभे राहिलेले आहेत. एकही खुर्ची भरलेली दिसत नाहीये. कारण की 2 चेंडू 4 धावांची गरज. तानाजी पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. कानमंत्र दिलाय पण वापर कशा रीतीने होईल तितकाच महत्वाचं. श्याम स्पोर्ट धामणगाव संघ की जय हनुमान गोवे. गोवे की धामणगाव. सर्वांचं लक्ष. 2 चेंडू 4 धावांची गरज. ओहो, चेंडू निर्धाव. ओहो, काय घडलंय. जोशी साहेबांच्या चेहऱ्यावरती हास्य. पैसा वसूल. जोशी साहेबांची मेहनत रंगाला येते. रंगात येते. 1-4-4-1 दूध ओतू गेलेला आहे. पण फायदा कोणाचा घडलाय. कोणाचा घडलाय. फायदा कोणाला मिळतोय हे महत्वाचं आहे. बंडूची विकेट जेव्हापासून पडली तिथून मात्र फक्त हजेरी पाहिली. दुसरं काहीच नाही. मिस्टर संदीप आपण थोडंसं बाजूला व्हा. 1 चेंडू 4 धावा. मोठा फटका येऊ शकतो. यापूर्वीच मी उल्लेख केलाय की या मैदानावरती फलंदाजांचा बोलबाला राहिलाय. पण आता मात्र कोणाचा बोलबाला. 1 चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. आणि श्याम स्पोर्ट धामणगाव संघाने घशातून विजय खेचून आणलेला आहे. 4 चेंडू 4. 1-4 पण शक्य नाही. सामना संपतोय. दमण दौऱ्याचा पहिला दिवस सुद्धा संपतोय आणि आम्ही जातोय ईश्वर प्लाझामध्ये.